हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। त्यांच्या रोमारोमात भिनली आहे देशभक्ती. त्यांचं उभरतं तारुण्य खर्च झालंय देशसेवेमध्ये. मंडळी, त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण. युद्धजन्य परिस्थिती असो की नसो, शत्रूवर त्यांनी सतत ठेवला अंकुश. बर्फ की चोटी तपती रेती, सागर हो या हो खाई, शत्रुपोत और टैंक विमानों की देखो शामत आई। भारत के जल थल नभ सारे सदा बचाते आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। असे आपले तीनही दलाचे सैनिक, अधिकारी. खरंच आपल्या सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो. ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना, तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं. खरं तर भारतीय सैनिक ही संकल्पना, हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे. माजी सैनिक, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांच्या वीरपत्नी, वीरमाता या सगळ्यांच्या अनुभवातून. त्यांना बोलतं करतायत वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर. बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात. चला तर ऐकूया. अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाएं दूर करे, सद्शिक्षा और सद्विचार से मानवता को पुष्ट करे। महान राष्ट्र था पुनः बनेगा, लक्ष्य यही ले आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. भारतातला आगळा वेगळा पहिला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बात मन की सैनिक और परिवार की. हा कार्यक्रम अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि 90.4 ग्रीन FM ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आपण प्रस्तुत करत आहोत. हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। आज आपल्या स्टुडिओमध्ये आमच्या एअरफोर्सचे एअर वॉरियर वेटरन सार्जंट पांडुरंगजी खोत आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ खोत आलेले आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. मॅडम, तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये. थँक्यू सर. हा एक कार्यक्रम आहे. आपल्या अनुभवातून आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि त्यांच्या वीर पत्नी, वीरांगना ह्यांच्या अनुभवातून आपण समाजाला सांगतोय की एअरफोर्स, आर्मी, नेव्हीचं लाईफ कसं असतं. प्रत्येकाचे अनुभव निराळे आहेत, प्रत्येकाचं लेडीजचे अनुभव निराळे आहेत. आणि मी नेहमी म्हणतो की एअरफोर्सने आमच्या आयुष्याला अर्थ दिला असेल तर आमच्या लेडीजने त्याला स्थैर्य दिलेलं आहे. फार मोठं काम आहे. आम्ही स्ट्रॉंग असायलाच पाहिजे, पण आमच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग तुम्ही असायला पाहिजे, कारण संसार तुम्ही आमचा सांभाळता आणि तुम्ही आहात म्हणून आम्ही तिथे फ्रीली विदाऊट वरीज राहतो. तुमचं योगदान आमच्या आयुष्यात फार मोठं आहे. त्याचा आदर आहे आम्हाला. पांडुरंगजी, तुमच्याकडे बोलतो मी. एअरफोर्स मध्ये गेल्यानंतर आयुष्य बदलतं, बरोबर, पण त्या आधीचं आयुष्य आणि तुम्ही सिलेक्शनला गेला, ट्रेनिंगला गेला, तिथून एअरमन होणं सोपं नाहीये. त्याला काही जिद्द लागते, त्याला काहीतरी क्वालिटीज लागतात. ते असतील तर मग खेड्यातला मुलगा असेल तरी काही फरक पडत नाही. तुमचे वडील काय करतात काही महत्वाचं नाही. तुम्ही कसे आहात, या मुलाला मी चांगला एअर वॉरियर बनवू शकतो का ट्रेनिंग नंतर, हे माझं काम आहे. म्हणून सिलेक्शन सोपं नसलं तरी जर गुण असतील तर सिलेक्ट होतातच. तर ट्रेनिंग आणि पहिली पोस्टिंग, हा प्रवासाबद्दल आम्हाला सांग. माझं तसं लाईफ आष्टा म्हणजे थोडं खेड्यातीलच होतं. म्हणजे आमची 1853 म्युन्सिपालिटी जरी असली तरी ते गाव म्हणजे पुणे मुंबई बरोबरची म्युन्सिपालिटी आष्ट्याची आहे. ओके. एवढं 175 वर्ष झाली त्या नगरपालिकेला. आणि आज आष्ट्यामध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा आहेत. ओके. आणि गावाचं नाव 1.25 लाख आष्टा असल्यामुळं एक महाराष्ट्रामध्ये एका शेतकऱ्यानं 1.25 लाख महसूल ब्रिटिशांच्या वेळी भरला होता, एक रकमी. म्हणून हे गाव सर्व पूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये फेमस आहे. जवळजवळ 21,000 हेक्टर जमीन ह्या गावाला आहे. ओके. गावाच्या जवळजवळ 500,000 एकर
प्रत्येकाची जमीन असल्यासारखी आणि 1000 टनाच्या वरती ऊस घालवणारे असंख्य शेतकरी आहेत गावामध्ये. ग्रेट. एक चांगलं गाव आमचं होतं आणि या माध्यमातून सगळा शेतकरी वर्गच गावात असल्यामुळे आमची शेतीच होती. ओके. आणि लहानपणीपासून कुस्तीची तालमीची आवड होती. कोटेफिरांचे आपले हिंद केसरी मारुती माने माझे वडील त्यांच्याबरोबर खेळलेले असल्यामुळे आम्हालाही तो छंद होता. ओके. सर्व तालीम वगैरे करत होते. फिजिकली आम्ही भरपूर फिट होतो. मी 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटरला डिस्ट्रिक्ट लेवलला फर्स्ट, सेकंड, थर्ड आलो होतो. बहुत बढिया. कुस्तीमध्येही चांगला खेळाडू होतो. आणि एवढं सगळं असूनही प्राथमिक शाळेमध्ये आमची तयारी फार चांगली करून घ्यायची शिक्षक पूर्वीचे. कुठली शाळा तुमची? जिल्हा परिषद शाळा नंबर 1 आष्टा. तर त्यामध्ये सकाळी 4ला उठून आम्हाला हेल्थ रनला न्यायचे. व्हेरी गुड. त्यावेळीची शिक्षक. ग्रेट. आणि 1 तास पळवून आणून त्याच्यानंतर आमची अभ्यासिका चालू व्हायची. ओके. सकाळी 6 ते 7 पर्यंत आमचे अभ्यास वगैरे झाल्यानंतर मग ते शाळेतून आम्हाला घरी सोडायचे. ओके. आणि नंतर मग आमचं घरचं लाईफ सुरू व्हायचं. मग 11ला परत आम्ही शाळेत यायचं 5 पर्यंत. ओके. आणि याच्यानंतर मग घरची आणि शेतीतील कामे वगैरे असायची. सर्व कामं आम्हाला आमचे आजोबा वडील आमच्याकडून करून घेत असत. ओके. त्यामुळं फिजिकली आम्ही चांगलं फिट होतो. शैक्षणिक दृष्ट्याही फिट होतो. कारण शिक्षक आमच्याकडून सगळं बदवून घेत असत. जसं आपण एखादा श्लोक म्हणतो किंवा असे प्रमेय वगैरे आमच्याकडून ते पाठ करून घ्यायचे. म्हणजे एखाद्या धड्यातील ओळ आम्हाला पाठ असायची. इतकं पाठांतर असायचं. आणि पूर्वी आमच्याकडे मोट वगैरे असायच्या. इलेक्ट्रिक पंप नव्हते. तर त्या मोट सुद्धा मी चालवते. अरे वा. बैल जुंपणे, शेतामध्ये अवतार करणे, ही सगळी कामं आम्ही 78-79 पर्यंत मी करत होतो. ओके. 79ला माझी 11वी 12वी झाली. ओके. आणि त्यामध्ये पेपरमध्ये एक ऍड पाहिली आपल्या इंडियन एफओची, पुढारी पेपर. अच्छा. एम्प्लॉयमेंट न्यूजला पण आलतं. बरं. ओके. आणि मग मी आणि वाडकर, आमचे प्रकाश वाडकर म्हणून दुधगावचे, आम्ही दोघं क्लासमेट. ओके. त्यानंही अप्लाय केलं, मीही केलं. आणि दोघांनाही ते जॉईनिंग कॉल लेटर आले. अच्छा. त्याच्यानंतर आम्ही घरी न सांगताच कुठं चाललंय म्हणले तर आम्ही काकांना भेटायला चाललोय. काका माझे नेव्हीमध्ये होते. ओके. बरं. तिथून आम्ही कॉटन ग्रीनला गेलो. ओके. एक आठवड्याभर सिलेक्शन प्रोसेस चालली. ओके. भरपूर टफ प्रोसेस होती. बरं. परंतु फिजिकली आणि मेंटली म्हणजे शैक्षणिक दृष्ट्याही चांगलं वर्चस्व असल्यामुळं, भरपूर अभ्यास चांगला असल्यामुळं अच्छा सोपं केलं. म्हणजे असं सिलेक्शनला आमचं सिलेक्शन वगैरे झालं. त्याच्यानंतर मला किती मुलं आली होती त्यावेळी? 63 मुलांची आमची बॅच होती. ओके. गुजरात आणि मुंबई मिळून, म्हणजे महाराष्ट्र. आणि मग 1 सप्टेंबरलाच आम्ही इथून निघालो मुंबईतून. बरं. आणि 5 सप्टेंबरला आम्ही तांबरमला मद्रासला पोहोचलो. ओके. डायरेक्ट ट्रेनिंग सेंटरला. तिथे गेल्यानंतर बेसिक वगैरे सुरू झालं. 5 सप्टेंबरला आमच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झाल्या. ओके. रायटिंग, बॉन्ड रायटिंग वगैरे असं. ओके. आणि तिथून पहिले 6 महिन्याचं ट्रेनिंग सुरू झालं. ओके. कुठला ट्रेड होता? टेक्निकल ट्रेड? पहिलं बेसिक ट्रेनिंग होतं 6 महिने. ते कुठं? तांबरमलाच. ओके. मग बेसिक ट्रेनिंग मध्ये पण आता इकडं माझं हे होतच, म्हणजे फिजिकली फिट, शैक्षणिक दृष्ट्याही फिट. आणि तिथे गेल्यानंतर बेसिकच्या सुरू झाल्यानंतर मुलांना फार त्रास व्हायचा. सकाळी 4ला कसं उठायचं. आम्ही तर दररोजच होतो, त्यामुळे आम्हाला त्याचा काही प्रॉब्लेम नव्हता. खरंय. आणि त्यानंतर 7ला आमची परेड सुरू व्हायची. 7 ते 9 परेड असायची. आणि त्यानंतर परत शैक्षणिक तिथले उपक्रम असायचे ते व्हायचे, क्लासेस वगैरे. तर या 2 तासाच्या परेडमध्ये मग परेड सुरू झाल्यानंतर तिथल्या जीटीआयना लक्षात आलं की हा मुलगा काहीतरी विचित्र आहे. कारण मी इथं एनसीसी केली होती. बरोबर. आणि आर्मी विंग मध्ये एनसीसी होती. इतकी भारी परेड होती माझी. ते जीटीआय म्हणाय मला बाहेर काढायचे, परेड कशी असते हे बघून घ्या म्हणायचे. दॅट्स गुड. व्हेरी नाईस. माझ्या बॅच मधली मुलं ओरडायची, तुझ्यामुळे आम्हाला सगळं करावं लागतं. म्हणजे इतकी छान परेड माझी असायची. ग्रेट. मग ट्रेनिंग संपलं? हो. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर आपलं ट्रेनिंग संपलं. ओके. मग त्याच्यानंतर 1 महिन्यासाठी आम्हाला सुट्टी मिळाली. 1 महिन्यासाठी घरी आलो. बरं. तर जाताना म्हणजे 79चा पिरियड होतो, त्यावेळी अमिताभची स्टाईल होती. सगळे बेल बॉटम, केस सगळे मानेपर्यंत खाली. आणि तिथून परत आलो तर क्लासमध्ये सगळे असे उड्या मारायला लागले बायाकडे पाहून की हा चपातीकडे घेऊन आलेला आहे. वरती फक्त मेस्टिंग बसेल एवढेच केस, कॅपच्या बाहेर केस. बरोबर आहे. तर त्यांना ते
मी ओळखूच आलो नाही की खरंय, हा माणूस म्हणजे कसा काय एवढा ट्रान्सफर झाला वगैरे. बरोबर. त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर परत बाकीचा कोर्स सुरू झाला. ओके. आणि मग त्याच्यानंतर ट्रेड मिळाल्या, इंजिन ट्रेड मिळाली मला. ओके. मग 1 वर्षाचं ट्रेनिंग होतं परत. अच्छा. मग ते ट्रेनिंग सगळ्या प्रकारचे म्हणजे ट्रान्सपोर्ट, हेलिकॉप्टर, फायटर एअरक्राफ्ट या सर्वांचे इंजिनचं ट्रेनिंग आम्हाला मिळत होतं. महत्वाचं. आणि फार सोफिस्टिकेटेड इंजिन्स होते. बरोबर आहे. म्हणजे अक्षरशः आश्चर्य वाटलं. म्हणजे असे ते इक्विपमेंट्स होते. म्हणजे ग्रेट. एवढं विमान आकाशात उडतं कसं. जसं आपलं IL-76 आहे, 40 टन तेल घेऊन हे विमान आकाशात जातं. म्हणजे त्यांचे इंजिन्स किती पॉवरफुल असतील. करेक्ट. ग्रेट. IL-76 जर एकदा रिफिलिंग केलं तर पूर्ण इंडियाला ते एडा मारू शकतं. बरोबर. म्हणजे या कॅपॅसिटीचे एअरक्राफ्ट आपल्याकडे होते. बरोबर. आणि त्या लेवलच्या इंजिन्सवरती म्हणजे फार काम करायला मिळालं. आणि छान होतं. म्हणजे एक ज्याला म्हणजे आपण टच करू शकत नाही त्याच्या अंगा खांद्यावर खेळायला मिळालं मला. अगदी करोडोची इंजिन्स होते ते. आणि त्याच्यानंतर मग पहिले पोस्टिंग माझी झाली पटियाला. ओके. बरं. एक आर्मी युनिट होतं 16 AOP फ्लाईट म्हणून. ओके. त्याच्यामध्ये माझी फर्स्ट पोस्टिंग झाली. AOP म्हणजे हेलिकॉप्टर. अच्छा. आर्मी ऑब्झर्वेशन पोस्ट. बरोबर. AOP मीन्स. आणि ते सगळं अंडर आर्मी होतं. अच्छा. फक्त विमानावरती काम करणारे इंजिनिअरिंग ऑफिसर येस एवढेच आपले एफओचे असायचे. अंबालाच्या अंडर खाली होतं. 3 AOP फ्लाईट्स पटियालाला होत्या. अच्छा. ओके. माझी पहिली पोस्ट. तिथले अनुभव. हा. प्रवास तुमचा मला मेनली हे सांगायचं आहे की इमॅजिन त्यावेळी तुमचं वय 17-18 असणार. 17-18. 18 वर्षी एक मुलगा आपलं घरदार, आई वडील, भाऊ बहीण, बिरादरी सगळं सोडून जातो. अननोन. भीती नाही, काय नाही. आणि हे अनुभव इतका सुंदर अनुभव आहे. मग ते ट्रेन तुम्ही सिलेक्शन जातात, सिलेक्ट आणि पहिल्या झटक्यात सिलेक्ट होतं. सिलेक्शन होणं सोपं नाहीये. बरोबर. ओके. दुसरी एक महत्वाची मी सांगू इच्छितो, तुम्ही मला सपोर्ट कराल की पैसे देऊन सिलेक्शन होत नाही. मी गावातील प्रत्येक मुलाला त्याच्या आई वडिलांना समजावून सांगतो की तुम्ही हे डोक्यातून काढून टाका. 1.5 लाख द्यायचे, 2.5 लाख द्यायचे असं काही नसतं. नाही. तुम्ही तुमच्यात गुण असतील, तुम्ही होता सिलेक्ट असं आहे. आणि मग पटियाला म्हणजे आष्टा टू पटियाला असं झालं ते. ग्रेट. सर मी ज्यावेळी एअरफोर्स जॉईन केलं त्यावेळी माझं एज होतं 16 वर्ष 3 महिने. ओ माय गुडनेस. मिनिमम एज. इमॅजिन 16 ते 20 हे होतं. त्यात 16 वर्ष 3 महिन्यांनी मी बरोबर जॉईन झालो. बहुत बढिया. गुड सर. प्रवास अतिशय सुंदर प्रवास आहे. रिटायरमेंटच्या वेळी मला एक्स्ट्रा 9 मंथ एक्सटेन्शन मिळालं कारण मी 32 कंप्लीट करत नव्हतो. ओ आय सी. ती रिक्वायरमेंट होती. ओके. बहुत बढिया सर. हा एक टप्पा म्हणजे आयुष्य बदलला. हो फार. तर पांडुरंगजी तुमचा हा आयुष्य बदलल्याचा अनुभव ऐकला आम्ही. आता आपण छोटासा ब्रेक घेऊया. 90.4 ग्रीन FM. सुनो ग्रीन, राहो एव्हरग्रीन. नमस्कार, सुप्रभात. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण वहिनींचे अनुभव ऐकले. BA झालेल्या होत्या, सुशिक्षित फॅमिली, लग्न झालं एअरफोर्समध्ये, एअरफोर्स स्टेशन पुण्याला गेल्या आणि तिथं संसार सुरू झाला. तर सर मी तुमच्याकडे वळतो. बरेच अनुभव असतील आणि तुम्ही फायटरसवर काम केलेलं आहे, तुम्ही ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टवर काम केलेलं आहे, तुम्ही हेलिकॉप्टर्सवर काम केलेलं आहे. इंजिन फिटर बॅकबोन आहे हो ना, त्याच्यावर ते विमान चालते. तर असा एक आयुष्यातला अनुभव असा सांगा एयरफोर्स मधला की अभिमान वाटतो यार, जिंदगी को जो अर्थ मिला है ना एअरफोर्स मध्ये जॉईन केल्यामुळे झालंय. नाहीतर मी इथंच राहिलो असतो तर हे मिळालं नसतं मला. सर माझी कन्व्हर्शन नंतर माझी परत दुसरी पोस्टिंग चंदीगडला झाली. बरं. चंदीगडला विंग का BRD नंबर 44 स्क्वॉड्रन मध्ये झाली पहिली. स्क्वॉड्रन. त्याच्यामध्ये N-12 एअरक्राफ्ट होते. ओके. म्हणजे ते मॅक्सिमम ऑल ओव्हर इंडिया त्यावेळी सगळ्यात मोठं एअरक्राफ्ट आपलं तेच होतं. बरोबर. त्याच्यानंतर IL-76 आलं. तर N-12 बरोबर भरपूर टीडी वगैरे असायच्या. बरोबर. आणि त्यानंतर त्या नंबर 44 स्क्वॉड्रनला IL-76 साठी सिलेक्शन झालं. बरोबर. आणि त्यामध्ये मी जरा तिथं व्हॉलंटियर दिलं नाही म्हणून माझी पोस्टिंग परत तिथंच 25 स्क्वॉड्रन मध्ये झाली. दुसरं 25 स्क्वॉड्रन मधून परत मी तिथंच नंबर 12 विंग मध्ये झालो. चंदीगडमध्ये सगळ्या पोस्टिंग. बरोबर. आणि 12 विंग मधून परत मी नंबर 3 BRD ला आलो. ते चंदीगडच. ओके. म्हणजे माझं टोटल लाईफ चंदीगडमध्येच गेलं. स्पेशालिस्ट ऑन N-12 इट सीम्स. त्यामुळे N-12च्या जे AI-20 इंजिन आहे त्याच्यावरती मी एक स्पेशालिस्ट झालो. क्या बात आहे. हा. आणि नंबर 3 BRD मध्ये एक सेक्शन आहे ETH म्हणून, इंजिन टेस्ट हाऊस, ज्याच्यामध्ये फायनल इंजिन पास आउट होतं. ओके.
पूर्ण सगळीकडून असेंबल झाल्यानंतर ते फायनल पासआउटसाठी Quality control. इंजिन टेस्ट हाऊसमध्ये येतं Yes, yes. आणि त्याचं क्वालिटी तिथं चेक केली जाते अगदी, त्याची. absolutely. हा. जसं टेक ऑफ रेटिंगला आपल्याला 1 मिनिट परमिट असतो, हो, हो. 45 सेकंड किंवा 48 सेकंड असे परमिशन असतात. बरोबर आहे. तर तिथं आम्ही जवळजवळ 1 तासाच्या वरती म्हणजे ते एन्डुरन्स टेस्ट आम्ही त्याचा घेतो. बरोबर, येस, बरोबर. म्हणजे जबरदस्त टेस्टिंग तिथं असायचं फ्लॉलेस असलं आणि पाहिजे. इतकं त्याला डेअरिंग लागतं ते खरंय, टेस्टिंग खरंय, घ्यायला खरंय. तिथे. काय नाही का नाही. तर त्याचा प्रोपेलर 1 टन वजनाचा होता. ओके. म्हणजे माझ्या मनगटात एवढा स्टॅमिना होता की मी एकटं ते प्रोपेलरवरती उचलून 15-20 फूट My उचलून goodness. तो इंजिन मध्ये फिट करून त्याचे 32 नट मी टाईट करायचो. अरे बापरे, एकट्याने. हा कमाल. माझे सबऑर्डिनेट सगळे आश्चर्य करायचे खरंय की की, खरंय. सोपं तुझा एवढा नाही. स्टॅमिना कसा आहे. माझे इंजिनिअरिंग ऑफिसर सुट्टी मला जायचं असेल हा, हा. तर ते त्यांच्या ह्याच्याप्रमाणे प्लॅन करायचे, माझ्या रिक्वायरमेंट प्रमाणे नसायची. तू गेलास की माझं युनिट बंद पडते. खरंय. त्यामुळे सुट्टी तुला द्यायची असेल तर ती आमच्या हिशोबाप्रमाणे असेल. अच्छा. आपल्या सांगलीचे अनिल कुमार पाटील बर, हो. ते पण माझ्या बरोबर तिथं होते. अच्छा, ओके. हा, त्यांचं झालंय. अनिल पाटील, आम्ही ते इलेक्ट्रिशियन होते, मी इंजिन होतो. बरोबर आहे. आम्ही सर्व ETS-लाच होतो. अच्छा. आपले शिवाजी पाटील हो. ERS-ला होते. भरपूर लोक चंदीगडमध्ये होते. म्हणजे चंदीगडला आपल्या शिवाजीराव पाटील कोण? नेरले. अच्छा, ओके, बरोबर. तेही तिथं होते. उज्ज्वल पाटील पण चंदीगडला होते. ओके. अरे वा. फार मोठी बॅच तिथं होती. जबरदस्त. आणि आम्ही चंदीगडला भरपूर एन्जॉय केलं. अच्छा. मोठा मराठी ग्रुप होता तिथं. हो. गणेश उत्सव मोठा चालायचा. खरंय. त्यामुळे चंदीगडचं लाईफ म्हणजे काय विचारायचं नाही असं लाईफ होतं चंदीगडचं. आणि ऑल ओव्हर इंडियाची लोक तिथं टीडीवरती यायचे. लेह लडाखला जाणारी लोक तिथे यायची. हो, करेक्ट. त्यामुळे भरपूर लोकांच्या तिथं भेटीगाठी व्हायची. अच्छा. 84ला तुम्ही चंदीगडला होता का? हो. कारण 84ला माझी पोस्टिंग लेहला झाली, पहिली पोस्टिंग. आणि मी चंदीगडला येऊन 44 स्क्वॉडच्या एंट्रल मी लेहला गेलो होतो जानेवारी 84 मध्ये. तर आपण तिथे भेटलो नाही, परंतु होतोय आमच्याच विमानाने गेला तुमचं. आणि तुम्ही ते इंजिन मरम्मत केलं होतं. ग्रेट सर. 84ला आपल्या इंदिरा गांधींचं हे पण झालं होतं. येस. त्या दिवशी आम्ही एअरमध्ये होतो. अच्छा. आम्हाला माहित नव्हतं आम्ही कुठे चाललोय. कारण नॉर्मली टॉप सिक्रेट असतात मिशन. करेक्ट. येस. तुम्हाला बोर्डिंग करताना फक्त बसायचं आहे, उतरताना तुम्हाला माहित नाही तुम्ही कुठे उतरणार आहे. खरं. दॅट्स नेसेसिटी. सेम डे आम्ही त्या दिवशी बाहेर होतो. अच्छा. आणि तो प्रॉब्लेम झाला तिथं. त्यानंतर मी ऑपरेशन ब्रास्टॅक 88चं त्याच्यामध्ये पण आम्ही होतो. ओके. भरपूर बॉर्डरवर त्यावेळी कितीतरी रणगाडी आपल्या N12ला IL-76 मधून ट्रान्सफर केले गेलेले लडाखला. आणि एओपीत असताना पण आर्मी युनिटमध्ये असल्यामुळे नॉर्मली सुरतगड, छत्तीसगड हा जो बॉर्डर एरिया आर्मी तिथं जायची, त्यांच्याबरोबर आम्हाला जावं लागायचं. वेस्टर्न सेक्टर. आणि रात्रीचं आपण कुठं उतरतोय, काय करतोय, काय खातोय कुणाला माहित नसायचं. अंडरग्राऊंड तिथं सगळे बरोबर अरेंजमेंट असायच्या बेस कॅम्पला वगैरे. त्यामुळं मी श्रोत्यांना सांगू इच्छितो, जेव्हा मी एअरफोर्स जॉईन करतो ना, एक शपथ घेतलेली असते. दरवर्षी आम्ही घेत होती की बाय एअर, कुठेही मला जमीन, हवेत किंवा समुद्रात कुठेही जायला सांगितलं मी नकार देणार नाही. आणि नकार देणार प्रश्नच येत नाही, तो विचारच मनात येत नाही आमच्या. एक बॅग तयार असते. बस उचलायचं, निघून जायचं. आणि मग ती बिचारी बाई सांभाळते सगळं. बाकी का म्हणते कॉन्फिडन्स आहे, ते बाई सांभाळणार आहे. तेवढा कॉन्फिडन्स. अगदी काय प्रश्न आहे. त्यामुळे हे मला आश्चर्य वाटतं, युनियन आहे आणि आम्ही काम बंद आणि पेन ठेवले आणि देशाचा फायदा महत्वाचा ना. आज आपल्याकडे उन्हाळा इतका उन्हाळा की आपण 45-50 डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलेलं पाहतो. पण ज्यावेळी एअरक्राफ्ट येऊन लँड करतं आणि त्याला लगेच दुसऱ्या सॉर्टीला जायचं असतं, ज्यावेळी आम्ही एअरक्राफ्टवरती त्याचा TRS किंवा ते विमान चेक करायला इंजिनवरती आम्ही चढतो, बरोबर, त्यावेळी त्यातलं टेम्परेचर 70 ते 80 डिग्रीपर्यंत असतं. म्हणजे अंगातून नुसत्या घामाच्या धारा सुरू असतात. हे झालं उन्हाळ्यातील. आणि ज्यावेळी -4 किंवा -1-2 डिग्री टेम्परेचर असतं, त्या टेम्परेचरमध्ये पण तुम्हाला ते एअरक्राफ्ट सांभाळायचं. असं इतक्या लो आणि हाय टेम्परेचरच्या झोनमध्ये तुम्ही म्हणू शकत नाही की म्हणजे
की तो विचार पण येत नाही, ते मनात येतच नाही, ते विसरून जातं टेम्परेचर किती आहे काय, तुमचं त्या वेळेत ते विमान तयार झालं पाहिजे, ते गेलं पाहिजे, बाकी दुसरं काही नाही. मिशन फर्स्ट, दॅट्स इट. फार सुंदर आहे सर, फार सुंदर आहे. आपण त्याचे घडतो, हो ना, एअरफोर्सला घडवतं तसं अभिमान आहे सर. यार एअरफोर्स मी आपल्याला घडवलं, एअरफोर्समध्ये गेलो आणि आयुष्य घडलं माझं. 5-6 ट्रेड असतात, प्रत्येक ट्रेड आपापलं काम करत असतो, त्याच्यावरती सुपरवायझर असतात, नंतर पायलट्स येतात. करेक्ट. आणि एक सिंक्रोनायझेशन असतं की सगळ्यांचं ग्रुपचं मिळून ते काम होत असतं आणि त्याचं प्रोडक्ट परत तो ज्यावेळी ते विमान टेक ऑफ होतं त्यावेळी हे सगळ्यांचं ते तिथे हात लागलेलं. बरोबर, अगदी बरोबर. हे टीम एफर्ट आहे, एक टीम एफर्ट असतं. आणि ते विमान येऊन लँड सेफ करतं. येस, मग प्रत्येकाला अभिमान आहे की यार मी तयार केलं तर विमान अँड इट हॅज वर्कड वेल. दॅट्स गुड, बहुत बढिया. वहिनी तुमच्याकडे वळतो मी. तुम्ही सेकंड इनिंगमध्ये फार अचीव्ह केलेलं आहे, अशासारख्या ठिकाणी तुम्ही स्वतःला सिद्ध केलेलं आहे, त्याच्याबद्दलही आम्हाला ऐकायचंय. आणि परंतु तुमच्या आयुष्यातला असा एक अनुभव सांगा की अभिमान वाटतो यार एअरफोर्सच्या माणसाचं लग्न केलं, माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला, मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली, मी काहीतरी करू शकले, सिद्ध करू शकले, त्याबद्दल काय सांगाल? रिटायरमेंट नंतर आम्ही बिझनेसच चालू केला. ओके, कशाचा बिझनेस? माझं भांड्याचं दुकान आहे. ओके, आष्ट्यामध्ये. ओके. आणि फॅब्रिकेशन होतं. ओके. आणि पतसंस्था एक चालू केली साहेब. बर. ओके. मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम असे. अच्छा. पण मी भांड्याचं दुकान आणि घर संसार चालवते. बर. आणि मुलांच्याकडे लक्ष द्यायचं. माझी एक मुलगी इंजिनियर आहे. अच्छा, टाटा टेक्नॉलॉजीला मॅनेजर म्हणून काम करते. बहुत बढिया. आणि 2 नंबरची मुलगी ती तुमच्याच मार्गदर्शनाखाली मेडिकल ऑफिसर झाली. सध्या ती बेंगलोरला आहे. आणि जावई पण नेव्ही ऑफिसर आहे. अच्छा, बहुत बढिया. आणि शंतनू मुलगा मुंबईला. अच्छा. मेकॅनिकल इंजिनियर म्हणून. ग्रेट, बहुत बढिया. मी सगळं दुकान सांभाळते. लग्नाच्या आधी कधी म्हणजे 10 रुपये घेऊन सुद्धा बाहेर गेले नाही, पण मी आज 10 लाखाची खरेदी एकटी क्या बात आहे करते. एवढं धाडस मला एअरफोर्सनच दिलं. खरंय. आणि साहेबांचा पूर्ण विश्वास, सपोर्ट. अगदी फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं. तुम्ही काहीतरी हे पण आहात ना, काहीतरी जैन सहेलीचे मी 2018ला अध्यक्ष म्हणून काम केलं. आणि आता 25व्या वर्षी मी फेडरेशन ऑफिसर म्हणून तेही काम करते. म्हणजे गरिबांच्या पर्यंत आम्ही पोहोचतो. आज सरकारी दवाखान्यात एखादी जर ऊसतोडीची ह्याची जर डिलिव्हरीची बाई असेल तर आम्ही एक 40 महिला आहे. अच्छा. प्रत्येकी 100 रुपये जरी काढलं, आपल्यासाठी 100 रुपये काहीच नाही, पण तिच्यासाठी ते फार मोलाचं आहे. प्रत्येकीनं जर 1-1 किलो घेतलं तर आमचे 40 आयटम होतात. आणि आलेल्या आहेराच्या साड्या वगैरे आम्ही काही सगळ्याच नेसवू शकत नाही. बरोबर आहे, खरं. त्याही साड्या त्यांच्यासाठी आम्ही नेऊन देतो. बहुत बढिया. वृद्धाश्रमला भेट देतो. ही देशसेवा आहे. हे ह्याच्यामुळेच आम्हाला सवय लागली ना एअरफोर्स. सही बात आहे. आणि तुमचा तो ऍटिट्यूड पण आहे, सोशल सर्व्हिस करणं देशासाठी. म्हणजे एअरफोर्सने हे सांगितलं आणि त्यानंतर तुम्ही स्वतःला असं घडवलं की बहुत बढिया. आयुष्य कसं. खरं, अगदी बरोबर. आणि कसं माहिती का की एक तर तुमच्यात ते गुण होतेच, एअरफोर्सने त्यात ऍड केलं आणि ह्यांनी सपोर्ट केला. बहुत बढिया मॅम. आणि आयुष्य कसं जगायचा चॉईस आहे ना आपल्याकडे. आज मी टीव्ही बघून लेक लाडकी या घरची पसंत होणार असलं मी त्या घरची पर्यंत बघू शकेन आणि नंतर जेवण करून झोपून जाईन. आयुष्य वेस्ट नाही करायचं आम्हाला. तुम्ही जे करताय ना सोशल सर्व्हिस, हे पाहिजे, आवश्यक आहे. आणि सेल्फलेस आहे, स्वतःसाठी काहीच नाहीये. कमाल आहे तुमची मॅम, बहुत बढिया. एखादी स्त्रीला काही कोणाला काही हे झालं किंवा तुम्ही सपोर्ट केला त्यामुळे ते पुढे आले असं. बचत गटाचं मी बचत गट पण चालवते. बरं. बचत गटात माझ्याकडे कमीत कमी 500 ते 600 लेडीज येतात. अरे बापरे. बरं. आम्ही म्हणजे लेडीजला 1-1 लाख रुपयेपर्यंत कर्ज देतो. बरं. ओके. अच्छा, व्हेरी गुड. त्यामुळे त्यांच्यात एवढं म्हणजे धाडस झाले त्या महिलांच्या की त्या म्हणजे घरची बरीच कामं आता आमच्या बचत गटामुळे करतात. अरे वा, क्या बात. म्हणजे स्वतःच्या पायावर उभारल्या त्या. स्वतःच्या पायावर उभा राहिल्या. आणि कुठल्या बायका म्हणजे लेडीज? आष्ट्याच्या आहेत, थोड्या बाहेरच्या आहेत. आणि शक्यतो म्हणजे हे आम्ही एअरफोर्सवाल्या आणि आर्मीवाल्या यांचेही गट काढले. असं. बरं. त्याच्यामुळे आपल्या संघाला सुद्धा आमचे गट जॉईन होते. अच्छा, व्हेरी गुड. मग तिथूनही आम्हाला कर्ज मिळालेलं. आम्ही त्या बायकांना कर्ज देऊन त्यांच्याकडून व्यवस्थित परतफेड करायची. आणि 5 वर्षात त्यांच्या आम्ही दामदुप्पट परत दिले. अच्छा, व्हेरी गुड. 5 वर्षात म्हणजे कोणी देत नाही. हो, पण 5 वर्षात आम्ही दामदुप्पट दिले. आणि
त्यानंतर आम्ही बरेच कार्यक्रम एकत्र करू शकतो. अच्छा. म्हणजे एअरफोर्स मधलं लाईफ आम्ही परत इकडे आल्यावर पण एन्जॉय. बरोबर आहे, बरोबर, खरं. आणि एकदा एअरफोर्स म्हणल्यावर ते मरेपर्यंत एअरफोर्स असतंच आपल्यामध्ये, ते आपण विसरू शकत नाही, कारण आपलं आयुष्य घडलं त्याच्यामध्ये. आणि आज जे काय आपण आहोत ना ते एअरफोर्समुळे नक्की, म्हणजे प्रत्येकाची ही भावना आहे. बहुत बढिया मॅम. आणि तुम्ही काय बोलू शकता का तुमच्या सेकंड इनिंगमध्ये? रिटायरमेंट आल्यानंतर मी थोडे दिवस सर्व्हिसचा प्रयत्न केला. ओके. परंतु रिटायरमेंट होत असताना मला सेल्स मार्केटिंग मॅनेजमेंटचा सिम्बायोसिस कॉलेजचा एक वर्षाचा कोर्स मिळाला. बरोबर आहे. ओके. तो फक्त जे काही नशिबवान लोकांनाच मिळतो आणि त्याप्रमाणे मला तो मिळाला. आणि त्यामध्ये बिझनेस, सिम्बायोसिसचं नाव एवढं मोठं आहे की ते घडवतात बिझनेसमॅन. त्यामुळं त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे बिझनेस शिकवला होता की तो मी आल्यानंतर मला चैन पडत नव्हता की आपण काही ना काही तर करायचंच बिझनेस. करेक्ट. मग इथं आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी शिकवलं होतं की गावात जे काही नसेल ते करा. आमच्या गावात 2च भांड्याची दुकानं होती, बाकी किराणा कपड्याची भरपूर दुकानं होती. ओके. त्यामुळे मी भांड्याचं दुकान चालू केलं. भांड्याचं दुकान फार चांगल्या प्रकारे चालू झाल्यानंतर त्याला सपोर्टिंगला तिजोरी, कॉट वगैरे लागायचं, तर मी तेही चालू केलं, फॅब्रिकेशनचं वर्कशॉप. अरे वा. म्हणजे माझ्याकडे जवळजवळ 25 कामगार होते. अच्छा, ग्रेट. म्हणजे एवढं मोठं वर्कशॉप माझं झालं. त्याच्याबरोबर मी डेअरी उद्योग केला. ओके. त्याच्यानंतर भांड्याचं दुकान झालं. व्हरायटी. गप बसणं माहित नाही, तुमचं डायव्हर्सिफिकेशन जरुरी आहे. तुमचा कुठला धंदा बंद पडेल सांगता येत. बरोबर आहे. त्यामुळे डायव्हर्सिफिकेशन तुमचं पाहिजे, सतत काही ना काहीतरी नवीन उद्योग तुमचा सुरू पाहिजे. बरोबर आहे. आणि सकाळी 4 ते रात्री 9 नॉन स्टॉप काम करायची सवय असल्यामुळे काही प्रॉब्लेम आला नाही. आता हे सगळं करत असताना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम फायनान्शियल यायचा. बरोबर आहे की? बरोबर. प्रत्येक ठिकाणी पैसे लागायचे. कुठं लोन काढायला गेलं तर ते 100 प्रश्न विचारायचे आणि मॉर्गेज लागायचं, भरपूर गोष्टी प्रॉब्लेम्स यायचे. मनात असूनही काही गोष्टी करता येत नव्हत्या, मर्यादा येते. त्याच्यामुळे आम्ही हा विचार डोक्यात आणला की का नाही आपलं एखादं फायनान्शियल युनिटच हे करायचं. अच्छा. मग मी ज्ञानेश्वरी पतसंस्था म्हणून हे युनिट 2005ला सुरू केलं. ओके. आज या युनिटच्या 7 कोटीच्या ठेवी आहेत. माय गुडनेस. या वर्षीच आमचं प्रॉफिट 35 लाख रुपये आहे. अरे वा. युनिटचं. बहुत बढिया. आणि एक छान प्रकारे युनिट चालू आहे. अच्छा. सतत 2005 ते आता 2024 पर्यंत एकही वर्ग आमचं चुकलं नाही. सतत वर्ग आम्ही घेतलेला आहे. बहुत बढिया. आणि या माध्यमातूनच 2009ला आम्ही सीबीएसई पॅटर्न इंग्लिश मिडियम शाळा सुरू केली. त्या शाळेला सुद्धा आम्हाला सपोर्ट ह्या पतसंस्थेचा झाला. आज 3.5 कोटीची बिल्डिंग आहे शाळेची. आणि त्याचाही संस्थापक अध्यक्ष मीच आहे. पतसंस्थेचाही संस्थापक अध्यक्ष मीच आहे. आणि त्या शाळेत आता 400 मुलं काम करतात. जवळजवळ 80 लाखाची फी जमा होते. एक फार मोठं आमच्या गावी इंग्लिशचं असं युनिट नव्हतं. बरोबर. जे एअरफोर्सला किंवा बाहेर जाणाऱ्या मुलांना गरजेचं होतं. बरोबर. आणि माझ्या तो एक डोक्यात फार दिवसापासून विषय होता की आपण इंग्लिशमध्ये लॅक करतोय. बरोबर. तर ते फुलफिलमेंट करण्यासाठी म्हणून हे युनिट आम्ही चालू केलं. आणि ते फायदा झाला. आज खेडेगावातली मुलं, त्यांना बस सर्व्हिस दिल्या, घरातून जाऊन त्या मुलांना घेऊन येतात, घरात नेऊन त्यांना सोडतात. म्हणजे एक जे काही घडत नव्हतं ते आम्ही घडवलं आमच्या गावामध्ये. आणि एक डिफेन्सचा माणूस, एक नॉर्मली लोकांचं कसं आहे, तिकडून आला की हा चौकीदार म्हणून कुठं, ते नाही, ते मुळीत निघालं. आणि गावात आपल्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतमध्ये सर्वांना कळून चुकलं की काहीतरी होतं. डिफेन्स म्हणजे हे नव्हे आपण जसं समजतो तसं. बरोबर. आणि एक वेगळा उपक्रम मी राबवला. बरोबर. सैनिकाची इमेज बदलून टाकली. बरोबर आहे. ग्रेट. आश्चर्य वाटलं गावातल्या लोकांना. आता तुमच्या पतसंस्था, शाळा, हे सगळ्यांमध्ये किती एम्प्लॉईज असतील? एक पतसंस्थेमध्ये आता 50 आहेत आणि 10 आहेत पतसंस्थेत. शाळेमध्ये 40 आहेत. अच्छा. 50 लोक असतात. होय. बरोबर. आणि ह्याच्या 500 स्त्रियांचा तुमचा ग्रुप आहे. बचत गटाचे ग्रुप आहेत. जैन्सचे माझे आज 60 महिला आहेत माझ्या. मी सांगू का, तुमच्या ह्यामुळे ना त्या लेडीजना पण कॉन्फिडन्स येतोय की ते करू शकते. हे फार महत्वाचं आहे ना. आज आम्ही नेत्रदान चळवळ चालवतो जैन्सकडून. तर आष्ट्यात माझ्याकडं 257 नेत्रदान झाले. अरे बापरे. माझ किती लोकांना दृष्टी मिळाली. खरंय. आणि
आमच्या जायंट्स तर्फे आम्ही डोळ्यांचे ऑपरेशन वगैरे ओके गरजू महिलांना असं हो. ह्या वर्षात तर आम्ही 60 तरी लोकांचे फ्री केले. ग्रेट मॅम, ग्रेट. हीच देश सेवा ना, प्रत्येक भारतीय महत्वाचं आहे आमच्यासाठी. स्वतःच आपलं आहेच की आमचं पेन्शन आहे, आमचं बाकीचे रेंट मिळत आहेत, एवढं सगळं असून सुद्धा. आणि याच्यानंतर मी आता एवढं होऊन सुद्धा मी एक 60 लाखचा प्रोजेक्ट पॉली हाऊसचा केला. बरं, हा त्याबद्दल सांगा ना. ते एक फार महत्वाचं. एक म्हणजे हे सगळं युनिट्स व्यवस्थित चालू झाल्यानंतर ओके शेवटी शेतीकडे थोडं लक्ष देऊन, शेती माझी होतीच चांगली, परंतु थोडंसं आधुनिक पॉली हाऊसमध्ये आम्ही पडलो. ओके. आणि तेही चांगलं यशस्वी केलं. जरबेरा 6-7 वर्ष झालं पॉली हाऊस माझं चांगल्या प्रकारे चालू. ग्रेट ग्रेट. त्याच्यामध्ये आम्ही जरबेरा घेतला. अच्छा. जरबेरा नंतर आता थोडं दिवस आम्ही आल्याचं पीक घेतलंय. ओके. आणि आता कलर कॅप्सिकमला जातोय आम्ही. ओके, बरं बरं. आम्ही टोटली एन्जॉय करतोय लाईफ. एक असं 65 साली आपल्या प्राईम मिनिस्टर त्यावेळेचे त्यांनी म्हटलं जय जवान जय किसान, लालबहादूर शास्त्रींनी म्हटलं होतं ना. तर आता ही परिस्थिती तुमच्याबद्दल अशी आहे, जय जवान पण एकच आहे आणि जय किसान पण एकच आहे. हे कॉम्बिनेशन जबरदस्त आहे, म्हणजे आयडियल कॉम्बिनेशन. म्हणजे पहिले आयुष्यातले पहिले वर्ष जवान झाले आणि त्यानंतर किसान, आणि असाच भारत पुढे येणार आहे सर. आणि तुमच्या दोघा उभयतांचं समाजसेवा जबरदस्त आहे. आमच्या शुभेच्छा आहेत त्याला. आणि असेल अजून लोक तयार व्हावे. अजून इतकं स्टेटस असलं म्हणून आम्ही कुठल्याही गोष्टीत कमतरता पडत नाही. मी आज स्वतः वैरण काढतो, जनावरांना वैरण टाकतो, ग्रेट ग्रेट, त्यांच्या धारा काढतो, तेच दूध घरी आणतो. म्हणजे कामाचं काही लाज नाही. डाऊन टू अर्थ. असं नाही की जमिनीवर पाय थोडे पैसे आले हे केलं म्हणजे आपण विसरायचं नाही. आपण ज्या मातीतून आलो ते आपल्या ह्याच्यात पाहिजे. अगदी अगदी बरोबर. म्हणजे असं म्हणतात की तुम्ही जमीन सोडायची नाही. तुम्ही इथून तुमचं आयुष्य सुरू झालं, तुम्ही पूर्ण जग बघितलं, परत आला, परत रूटमध्ये आला, ते स्ट्रॉंग रूट झाले, एक नवीन उमद व्यक्तिमत्व. आणि तुमचं आता वय किती वर्षाचे तरुण आहात तुम्ही? 63. मी पण 63. तर हे फार महत्वाचं आहे की एज इज ओनली फिगर. तुमची अॅटिट्यूड, तुमचं ही सेल्फलेस सर्व्हिस, हे ना माणूस मोठा होता. किती लोकांचं आयुष्य घडत आहे तुम्ही, किती स्त्रियांचं आयुष्य तुम्ही घडत आहे मॅडम. तुमच्या कार्याला शुभेच्छा आमच्या आहेत आणि तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आज आपण थांबूया. आभारी आहोत सर. थँक्यू.